तवा मोठा घेतला ठेवलाय. कोलबे साफ करून झाले ना. आता मी वास मस्त की आलेला आहे. बटाट बघा मस्त की मांजलेली ताजी आहेत आणि कोलब्या पण ताजी आहेत. चला आज मांजेला फ्राय बनवूया आणि कोलब्या फ्राय बनवूया. मस्त की तोंडाला पाणी सुटतं. कसा बनवते मग मी दाखवते. चला आणि मी घेते मासली साफ करून. बघा मस्त की मांजलेली ताजी आहेत आणि कोलब्या पण ताजी आहेत. तर आता मी साफ करून घेते. कोलब्यांचा डोका मोडून घेते. अशा कोलब्या साफ करायच्या. असं हे काढायचं. थोडा शेपूट द्या. ते पाय येत नाही करायचं. ते पाय आहेत ते. ओके. आणि रोज का साफ करशील? रोज का साफ करते. कालवण पण मस्त लागते कोलब्यांचं आणि फ्राय पण मस्त लागते कोलब्यांची. खावायला एक नंबर लागते. आता 7-8 मस्तपैकी साफ केलेले आहेत आणि एक एक आता कोलबे साफ करून घेते. नंतर मांदेली साफ करून घेते आणि मांदेली फ्राय एक नंबर. चकने में खाएगा. चकने में खाऊ ना. खाऊ नाही. हां चकने में खा. आता इथे व्हिडिओ काढते म्हणून चकने में खाऊ नाही बोलशील. नंतर मग धिंगाणा करशील. काय रा मोरक्या दारे पिलीस काय? हो ना पिता उगस. आला दारू पिऊन आला. दारू पिऊन आला. हा नंतर धिंगाणा लावशील. आला दारू पिऊन आला. नको तर धिंगाणा करते. गावभर बाजार मग लोक बघायला येतात. हो मग गटार लोलतोय नवरा. बोलते नीट सांग. खरं सांग पिऊ का नको. म्हणजे मांदेली खा चाकणार मजा येते हो. जर तू बोललीस तर परमिशन दिलीस तर पिणे तर नाही पिवतो. नाही तर इथं सांगशील व्हिडिओ बोलशील का प्या. नंतर मग कारा घेशील भोवताली घराचे. तुला बरं छाती पिलात. आपला लोकांना हसवासाठी आपण कॉमेडी व्हिडिओ बनवतो. ते हकीकत थोडीच आहे. हकीकत मध्ये तू मार खात असते तर लोकांना थोडीच माहिती आहे. हकीकत मध्ये तू मार खात असते लोकांना थोडीच माहिती आहे. व्हिडिओ तुला चान्स भेटते असा खोटा माराचा. लोकांना खरा वाटते पण. कोलब्या साफ करून झाल्या ना. आता मी मांदेला साफ करून घेते आणि असं साला काढून घेते अशी आणि डोका मोरून घेते आणि शेपूट मोरून घेते. बघा असं साफ करायचं म्हणजे पोट आत्रा सगळे एकदाच निघतात. हे बघा हे अशी घाण करायची. मांदेली तळशील का ना. रवण काय रवण नाही. मी काय एक रवण तलतान काय एक मी अशी खाल मजा येते. रवण पण खाल मजा येते. मग तू अशी का तळशील. मला अशी आवडतात. असं सगळं साफ करून घ्यायचं. असं सगळं साफ करून घ्यायचा. शेपूट काढून घ्यायचा. डोका काढून ठेवायचा. त्याच्यातली पोटातली घाण करायची. आत्रा वित्रा. ओके समज गया. मग तू आता एक काम कर. ते साफ करून दे घरात बनवून. बाकी मी बघते चकण्याशी काय करायचं त्या. मीठ टाकायचं पीठ टाकशिव. मीठ टाकायचं पीठ टाकशिव. बनवून जा. मग मीठ नाही पीठ नाही. बाकी मी बघते. मग मांदीला आहेत माझ्या समोर ना. मग दारू बघते मी काय करायचं त्या. काय करायचं ते बघता. मांदेली झाली साफ करून. आता आपण मांदेली घेऊ बनवायला मस्तपैकी. ही बघा मी एवढी मांदेला घेतली ना फ्राय करायला आणि एवढ्या कोलब्या घेतल्या आणि बाकीच्या कोलब्या ठेवल्या कालवण करायला मी. आता मी मीठ मसाला लावून घेते. मीठ टाकून घेते. 1 चमच हळद टाकून घेते मी. 1 चमच मी गरम मसाला टाकून घेते. 1 चमच मी लाल तिखट घेते. मी कालवून घेते. मीठ मसाला सगळं एकत्र करून घेते. मी कालवून झालेला आहे. आता मी 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवते. मस्त की मसाला हळद मीठ मसाला हळद जिरून कालवून झालेला आहे. आता मी फ्रीजमध्ये ठेवते. लगेच घेते कालवून बनवायला. तर कालवून बनवून घेते कोलब्यांचा. चला आता आपण फ्राय करून घेऊया. आता मी लसूण घेतलाय. थोडी कोथिंबीर घेतली आणि मिरची घेतली. ती ठेचून घेतली. त्याच्यात मी टाकून घेते. आता मिक्स करून घेते. झालेला आहे. आता मी तवा तापत गरम करीत ठेवलाय. तवा मस्त की तापलेला आहे. आता मी एक मांदेला सोडून घेते. मांदेला टाकून घेते. एक पालताला पण बरी पडता ना. पण ती मोरत नाही. एक
तवाचं सगळं तेल एक साईड. टमाटर टाकून घेते आणि 5 मिनिटं मी शिजवून घेते आणि मग पलटी करून घेते मी. मस्त किंवा का मसाल्याचा कलर पण आला, मस्त लाल भरक आहे. जागा नाही, फुल झालाय तवा एकदम. मग फुल झाल्या मी आता साईडला करून असा मंदिरात टाकते. तवरा मोठा आहे तरी फ्राय तेवढी मावतच नाही. जागा झाली कमी, मासली झाली. तुझा तोंड मोठा आहे त्याच्यामुळे जास्त बोल खावायला लागते तुला, म्हणून तवा मोठा ठेवला. म्हणून तवा मोठा घेतला ठेवलाय. तर काय साई वास आलाय मित्रांनो. आलीच माझी लाल गल्लेली आहे. लाल घालू नका. थांबा थोडा 10 मिनिटं. काय 10 मिनिटं थांबा. 10 मिनिटं होतील का 15 मिनिटं? लगेच होतील, 15 मिनिटांनी होतील. आता एक ते मिनिटं शिजवतील एक साईडची. आता 1 मिनिट 5 मिनिटं शिजवते आणि डबल पलटी करून घेते, डबल 5 मिनिटं शिजवते आणि नंतर असं 10-15 मिनिटं शिजवते. रेडी खावा तयार. 15 मिनिटांत रेसिपी तयार आपली. तयार. आणि मग या सगळ्या कोलब्यांचं काय करतील? या कोलब्यांचं मी लगेच कालवण करायला या लागेल. कमी काय घेतलं? फ्राय आम्हाला जास्त आवडते म्हणून जास्त फ्राय मला आवडते ना, मला आवडत नाही काय? तुम्हाला आवडते. अच्छा कशी करा. 5 मिनिटं शिजून झाल्या ना, आता मी पलटी करून घेते. असं पलटी करून घेते एक मस्त शिजलेले आहे. तवा तापट ठेवत. गोल्डन कलर आला बघा. गोल्डन बोलेगा तो सोन्याचं नाही, पण सोन्याचा भाव वाढलाय रे बाबा. तर आपला आगरी कोल्यांचं सोनं म्हणजे मासलीच आहे. हो. तुम्हाला मासे शिवाय जमन आहे. अरे बाबा आगरी कोली माणसं आहेत आपण. आपल्याला मच्छी म्हणजे आपला जीव आहे. हो. मच्छीच पाहिजे. मच्छीशिवाय जेवण जाईल नाही. जाई नाही. रस्सा तरी असं तरी रस्ता असलं तरी रस्ता ना, बटाट्याचं जेवण मासलीचा पाहिजे रस्ता. पलटी करून झालं ना, आता मी 5 मिनिटं शिजवीत ठेवते. त्यानुसार मी कालवण कोलब्यांचं बनवीत घेते. झालं ना आपल्या रेडी. आता मी घेते पलटी करून घेते. शिजली नसते ती कडक झाली. कडकच पाहिजे, कडकच खावं म्हणजे. आता आपली फ्राय झाली तयार. आता मी कालवण बनवायला घेते. तर मी तेल टाकून झालेले आहे. आता मी लगेच मीठ मसाला टाकून घेते. ते मी लसूण घेतलाय, थोडी कोथिंबीर घेते आणि एक मिरची घेते. ती आता ठेचून झाली. आता याच्यात टाकून घेते. टमाट कापून घ्यायचा, तर मी टाकून घेते आणि याचा कालवून घेते. प्लेट टाकून घेते. गरम मसाला टाकून घेते आणि लाल तिखट टाकून घेते. कालवून घेते. तेल सुटेपर्यंत शिजत ठेवायचं, मस्त लागते कालवून. मी कोलब्या टाकून घेते. ते मी 1 तांब्या पाणी टाकून घेते. तो आता मी बटाट कापून घेते. बटाट घेतलाय मी आणि एक शिंग घेतली मी आणि एक वांगा घेतलाय. तो आता मी कापून घेते. चोकलून घ्यावाच्या शिंगा अशा साईडची अशा शिंगा काढून घ्यावाच्या अशा. आता कापून घेते वांगा. कापून घेतलाय तर आता मी टाकून घेते. वांगा बटाट शिंग खावायला मस्त लागते कालवण. कालवण मी शिजत ठेवलाय. बटाट शिजला म्हणजे कालवण शिजला आपला. वास मस्त की आलेला आहे. बटाट शिंग आणि कोलब्या शिजलेले आहे. तर कालवण पण झालाय तयार आणि आपली फ्राय पण झाली तयार. जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.